आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. जा बाळ, बरं मला घाल. जा बाळ, जा. आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला. आम्ही हे जाणायला आलो आहोत की आमचे आराध्य भगवान शिवाचे धनुष्य तोडण्याचं दुस्साहस कोणी केलं आहे. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल उचल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार. विरोचित मृत्यूचा अवसर देईन आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कोणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. उठी रे रामा, भंजन करी चापा, नायनाट कर जनक परितापा. ऐकोनी वचन चरणी शिर नमवी, हर्ष विषाद मुळी न प्रभू मिरवी. सहज हि जाई सकळ जग स्वामी, करण्याभंग शिवधनुष ते नामी. मग रामही विलोकी वेदेही, सभय हृदय आळविती देवी. हृदयी करी आर्त विनवणी. हो हो प्रसन्न महेश भवानी, करगे सफल या तव दुहितेला. करवी करम दे वर रामाला. गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा. आज पणास लावी मम सेवा. पुन्हा पुन्हा विनवीते तुझला. साप भंग वर दे रामाला. तन मन वचन मागते तुझ पाशी. तन मन वचन मागते तुझ पाशी. रघुपती पद हवे तमज पाशी. हे भगवंता सकल गुरुवासी, कर तू मजसी रामाची दासी. कर तू मजसी रामाची दासी. राम हे राम पद सत्य शिवाचे, घडू दे मिलन
राम विलोके जन दरबारी चित्र जणू ते सारे चित्र मनात जपत सीतेचे उचले प्रभु पद न्यारे मिळो जान किस वर मन भावन हो वो मना जोगते हे मिलन अशंका मनी काही दाटे समय चुकोन हेची मनी वाटे मग प्रभु राम जानकीस बघती रघुकुल तिलक अभय जणू देती गुरुस प्रणाम मनोमन करुनी अति सहजी उचली ती धनु धरुनी जा बाळ बरं मला घाल जा बाळ जा चारि चरण चलता चलता श्री रघुवर नजिक अशी जाई जीव थुई थुई करितानंद करी तिल जांकित अधीरा होई राम चकित चित त्या सीतेचा अद्भुत मोह मनाला वरदाना वरमाला श्री रघुवर कोमल कमल नयन तो वरदाना
भगवान परशुराम आले. खूप क्रोधात दिसते, पण ते पुन्हा क्षत्रियांचा वध करतील. नाही नाही, त्यांनी इंद्रांना वचन दिलंय की ते पुन्हा क्षत्रियांवर कधीच शस्त्र नाही उभारणार म्हणून. चला त्यांना नमस्कार करूया, नाहीतर ते नाराज होतील. चला. मी उग्रसेनाचा मुलगा चित्रसेन भगवान परशुरामाला प्रणाम करतो. मी राजा बुद्धसेन आपल्याला प्रणाम करतो. मी नरेन देवाचा पुत्र सोमदत्त आपल्या चरणी प्रार्थना करतो. मी जनक आपलं स्वागत करतो. प्रणाम. भगवान परशुरामांच्या चरणी प्रणाम करतो. कल्याण वस्तू. ही आहे माझी पुत्री सीता, आपला आशीर्वाद मागते. सौभाग्यवती भव. प्रभू, मिथिलेत आपलं स्वागत आहे. कल्याण मस्तू. अभिनंदन हे जामदग्नेय. नमस्तुभ्यं ब्रह्मर्षी. वत्स, पुढे या. भगवान परशुरामांच्या चरणी वंदन करा. आपला परिचय नाही दिला तुम्ही दोघांनी. आपण तर स्वयं भगवान म्हणवता, आणि भगवंताला आपल्या सर्व भक्तांची ओळख असतेच. हाच विचार केला की आपण आपल्या या दासाला तर जाणतच असाल, परिचय देणं आवश्यक नाही समजलो. हे अयोध्या नरेशाचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. आपण मोठ्या शुभवेळेला आला आहात भगवंत. यावे, आसन ग्रहण करावे. या गोड स्वागत पर बोलण्याने तू आम्हाला सुखवू शकत नाहीस मूढ जनका. आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो, तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला. आम्ही हे जाणायला आलो आहोत की आमचे आराध्य भगवान शिवाचे धनुष्य तोडण्याचं दुस्साहस कोणी केलं आहे. बोलत का नाहीस मूर्खा? बोला बोला, कुणाचा मृत्यू आम्हाला इथे घेऊन आलाय? लवकर सांग, नाहीतर जिथवर तुझं राज्य आहे तिथवरच्या पृथ्वीला आम्ही उलटी पालटी करून टाकू. तुझे सारे राज्य नष्ट करून टाकू, नष्ट करून टाकू. प्रभू, शिवाचे धनुष्य तोडावे असे साहस तर कोणी आपला दासच करू शकतो. त्याच्याकरिता काय आज्ञा आहे आपण मला सांगा. सेवक तो असतो जो सेवा करतो. जो शत्रुत्व करतो त्याला शत्रू समजून त्याला दंडच केला पाहिजे. ज्याने हे शिवधनुष्य तोडले आहे तो सहस्त्र बाहू प्रमाणे माझा शत्रू आहे. सावधान जनक, विश्वामित्र, येथे एकत्रित राजेगण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो की जेथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभे केले जावे. अन्यथा आम्ही त्या शिवद्रोह्याला मृत्यूदंड देऊ. हे समजून असा की तुमच्यातल्या एकाचेही प्राण वाचणार नाहीत. एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे? आम्ही तर बालपणी कित्येक धनुष्य तोडले होते, त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला. राजाच्या छोकऱ्या, जरा शुद्धीत येऊन बोल. विश्वभरात सम्मानित महाशिवधनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस. हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने त्रिपुरारीचा वध केला होता. ब्राह्मण देवा,
आपल्याला धनुष्यातला फरक दिसत असेल, आम्ही तर क्षत्रिय आहोत. धनुष्य बाणाशी खेळणं आमचं नित्यकर्म आहे. आमच्यासाठी तर सर्व धनुष्य एकसमान आहेत. भीताईची पण हद्द असते. वाटतं की तुला आपल्या जीवनाचा मोह राहिला नाही. मला मोह आहे किंवा नाही, परंतु आपल्याला या पुराण्या जीर्ण धनुष्याचा खूपच मोह दिसतोय, ज्याच्या तुटून जाण्यामुळं आपण बालकांसारखे अगदी रडता येते. रघुवरांनी त्याला हात लावला आणि ते तुटून गेलं. त्यात त्यांचा काही दोष नाही. आपण क्रोधाचा त्याग करा मुनीवर. खूप धमकावलात आपण. वाटतंय की तू आपल्या मातेला निपुत्रित बनवू पाहतोयस. मी तर तुला बालक समजून अजूनही जीवित ठेवलं होतं. आणि मी आपल्याला एक ब्राह्मण समजून आपल्यावर हात नाही उचलू इच्छित. आमच्या कुळात ब्राह्मणांचा वध नाही केला जात, त्यांचं रक्षण केलं जातं. अति अशिष्ट बोलतोयस बालका. कदाचित तू मला केवळ एक वेदपाठी ब्राह्मण समजत असेल. तू नाही जाणत की मी एक क्षत्रिय कुलनाशक, बाल ब्रह्मचारी, अतिक्रोधी तो परशुराम आहे, ज्याने कित्येकदा या पृथ्वीला क्षत्रिय विहीन केलं आहे. क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे. या परशुने मी सहस्त्र बाहूच्या भुजांना कापला आहे. याच परशुने मी वेळोवेळी क्षत्रियांचं रक्त प्यायलो आहे. आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल. आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवताय. असं वाटतंय की एक बालक हुंकर मारून पर्वत उडवायच्या गोष्टी करत आहे. ब्राह्मण देवा, जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत, वार करतात. ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत की युद्ध छेडण्याऐवजी ते आपल्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. विश्वामित्र, जर तुम्ही या उद्धट बालकाचं रक्षण करू इच्छिता तर त्याला आमच्या डोळ्यापुढून दूर घेऊन जा. आपण डोळे बंद करा प्रभू, मी दिसणारच नाही. विश्वामित्र, याला आमचा क्रोध आणि पराक्रमाची शक्ती सांगा. आपली गुणगाथा आपण स्वतः इतकी छान सांगताय की दुसऱ्यांनी सांगायची आवश्यकताच नाही. आता पावेतो आपली महान गाथा गाता गाता मन भरलं नसेल तर ऐकवा ना, की कशा प्रकारे एका कर्तृत्ववान कुमाराच्या दोषापायी क्रोधाविष्ट होऊन लाखो निर्दोष क्षत्रियांचा संहार केला तुम्ही. पित्यांचं ऋण कसं फेडलं, मातेचा गळा या परशुनं कसा छाटून टाकला. ऐकवा ऐकवा, आपल्या महान कार्यांची पूर्ण कथा ऐकवा. बस, खूप झालं. आता कोणी मला दोष देऊ नका. हा बालक आता निश्चितच मरणार आहे. आश्चर्य आहे की माझ्या कुठारी समोर येऊनही अजूनही जीवित कसा राहिला. मलाही आश्चर्य वाटतं की माझ्या देवतुल्य दादाला मृत्यूदंड देण्याची गोष्ट कोणी माझ्या समोर करतो आणि तो माझ्या बाणांपासून अजून जिवंत राहतो. लक्ष्मणा, महामुनी, बालकांच्या दोषावर मोठे क्रोध नाही करत. शांत व्हा भगवन. तू चुप राहा कौशिक नंदन. आपल्याला हा क्रोध शोभा नाही देत भगवन. जर कोणी बालक चपलता दाखवित असेल तर गुरु, माता, पिता त्याचा आनंद घेतात, रोष नाही करत. भगवन, आपण तर सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा, नाहीतर माझे प्राण घ्या. ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे. तूही काही कमी धूर्त नाहीस. भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलाच ज्ञान शिकवतोयस. तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवित आहे, मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे. आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल उचल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार.
विरोचित मृत्यूचा अवसर देईन आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कोणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. परंतु आम्हा रघुवंशीयांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ, ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत. ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे. मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं? आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? भगवन, माझं तर छोटंसं नाव आहे राम, पण आपलं परशु समवेत परशुराम. आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं, परंतु मी तर आपलं प्रभुत्व जाणतो. आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे. विप्र वंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते. ऐकुनी वचन गूढ रघुपतीचे, उघडे द्वार परशोधर मतीचे. राम हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते. जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल. मी तुला ओळखू शकेन. राम रमापती करी धनु घेती, चढविती चाप संदेह मिटवीती. चढविती चाप संदेह मिटवीती. भृगुनंदन, आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात. परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र. म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत. आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू? आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला, की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू? हे रघुनंदन, माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस. कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी. मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे. परंतु आपण या अमोघ बाणाने आमच्या पुण्यलोकाचा नाश करून टाका. ज्याबरोबर नाश होईल आमची कीर्ती, आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध. राम, यास पूर्व दिशेस सोड.
जय रघुनंदन, तुझा विजय हो. जनका, तुझ्या कित्येक जन्माच्या पुण्याईने श्रीराम तुझ्या धामात आले आहेत आणि रामाचा हा संयोग स्वयं ब्रह्माने भगवान शिवाच्या आशीर्वादानेच निश्चित केला आहे. धूमधाम करून हा विवाह कर, त्यातच तुझं कल्याण आहे.